मोजमाप करणारी, बॅलन्स्ड अशी, योग्य संतुलन राखणारी रास म्हणजे तूळ, अशी म्हटले जाते. तर तूळ राशीचा स्वभाव कसा असतो? तुम्ही जसं म्हटलं ना, की हं. बॅलन्स करणारी राशी आहे. हो. पण यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी अनबॅलन्स असतात. हो का? हां, कारण हां. तुम्ही आता विचार करा ना, आता ते काय करतात प्रत्येक गोष्टीला बॅलन्स करायचं बघतात. हं. तर काय होतं ना, आता या व्यक्तींना असं वाटतं, की आता आज माझा तर तुम्ही आपण दोघं बेस्ट फ्रेंड आहात हं. आणि त्या टाईमला असं वाटेल माझ्या या व्यक्तीसोबत भांडणं झाले, तर हं. तू माझ्या साईडहून बोलली पाहिजे. मग आता काय होतं, हं. तुम्ही काय नाही, नाही, तू चूक कोणाची आहे दोघांमध्ये? मग मी हं. त्याची साईड घेणार. मग बरोबर. मला तर वाटेल ना, अरे माझी बेस्ट फ्रेंड आहे, तू हं. माझ्यासोबत राहत नाहीये. मग हं. तिथे मग काय होतं अनबॅलन्स व्हायला लागतं. मग ओके. मला राग येईल ना, मी बोलणं बंद करेल. मग हं. याच्यामुळे यांचे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतो. हं. इव्हन पार्टनरशिपमध्ये पण प्रॉब्लेम येतो. यांच्या मॅरेज लाईफमध्ये पण येतो. हे प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स बघायचं करतात. हं. बॅलन्स आहे ना घेऊन यायचं ट्राय करतात. त्याच्यामुळे हो. यांच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतो. हं. करिअरमध्ये प्रॉब्लेम फेस करतात आणि इव्हन हे इतके जास्त बॅलन्स एवढं करायला लागतात ना, की ते हं. त्यांना इतके प्रॉब्लेम व्हायला लागतात. मग ते हळू जसं त्यांचं वय वाढत राहतं ना, हं. मग ते शिकतात, की हं. नाही सगळीकडे बॅलन्स बनणं जरुरी नाही. कुठेतरी एका ठिकाणी मला टिकणं जरुरी आहे. म्हणजे जशी मॅच्युरिटी येईल, हां. तसे ते शिकतात. आणि जर तुम्ही बघितले ना, ही शुक्रची राशी आहे आणि ही हं. शुक्रची फेव्हरेट राशी आहे. हं. तर यांना आहे ना बेसिकली शुक्रचे जेवढे ॲट्रिब्यूट तुम्हाला बघता येईल ना, यांच्यामध्ये बघायला मिळेल. हं, तर हं. शुक्राला कसं चांगलं ग्रूम राहायला आवडतं, चांगल्या हो. गोष्टी आवडतात, हं. टिपटॉप राहायला आवडतं. यांना पण तसंच आहे हं. आणि यांची फायनान्शियल नॉलेज पण चांगलं असतं. अच्छा. पैशाच्या बाबतीत कसं असतं? पैशाच्या बाबतीत पण हे चांगलंच करतात. हं. यांना मी म्हटलं ना, हे जर आहे ना